फॉरेक्स मार्केट फ्री सिरीजच्या 8व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या चॅप्टरमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत व्हॉट इज लॉट साईज. आता हा लॉट साईज, लॉट म्हणजे काय करतो, इट इज अ बंडल. लॉट, आपण एक लॉट घेतला. पहिल्यांदा इंडियन मार्केटमध्ये बघू हे लॉट काय काम करतं. लॉट इट इज कॉल्ड ॲज अ सम काइंड ऑफ क्वांटिटी असणार आहे. काही क्वांटिटींचा मिळून एक लॉट बनलेला असतो. या क्वांटिटी कशा असतात, काय असतात, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू इंडियन मार्केट. ओके, सो डायरेक्टली आपण जाऊ इंडियन मार्केट वरती. आता इंडियन मार्केट मध्ये आपण पहिल्यांदा काय करू, एक कोणता तरी शेअर घेऊ. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स वरती आपण ज्यावेळी क्लिक केला, हा टाटा मोटर्स आजच्या दिवसामध्ये गेला एक महिना हा काय करतोय, ड्रॉप होतोय. याची हायेस्ट रेंज कितीला होता, तो 1200 होता आणि तिथून आता तो मार्केटला कितीला आलाय, 717 आलेला आहे. आता मला काय करायचं आहे, हा थोडा रिट्रासमेंट साठी आलाय असं मला वाटतंय. मार्केटला इथून काय करायचं होता, एक रिट्रासमेंट होती मार्केटमध्ये या पद्धतीनं. दिस इज द रिट्रासमेंट आणि इथून मार्केटने दिस इज द रिट्रासमेंट. म्हणजे हे माझं प्रिडिक्शन आहे की इथून मार्केटला फ्लाय करायचं आहे. या लेवलला मला काय करायचं आहे, मार्केटमध्ये काही क्वांटिटी बाय करायचे आहेत. या लेवलला आल्यानंतर मार्केट मी काही शेअर्स इथं बाय करायचे ठरवले. मी बायच्या वरती गेल्यानंतर इथं मला क्वांटिटी दिसून आल्या, एक क्वांटिटी. आता इथं चेक करा, एक क्वांटिटी त्याची प्राइस आहे 722 रुपये. फॉर एक्झाम्पल असं पकडून चालूया आपण की इथं मला इन्स्टंट काय करायचे, बाय करायचे. आता 722 ला जर मी एक क्लिक केलं तर अमाऊंट झाली 722, चार्जेस लागले 0.75. आता मी काय केल्या, 100 क्वांटिटी घेतल्या. इथं मला अमाऊंट दाखवायला लागलं 72,200 आणि याच्यामध्ये चार्जेस जे आहेत हे ब्रोकर आणि बाकी 85 रुपीज. मला 1000 क्वांटिटी घ्यायचे, तर क्वांटिटीचे झाले 7,22,200. चार्जेस लागले 857 रुपये. म्हणजे ज्या ह्या क्वांटिटी मी जशा वाढवत जाईन त्या पद्धतीने मार्जिन जास्त लागलं. म्हणजे मी 10,000 क्वांटिटी घेतल्या तर मला मार्जिन किंवा मला कॅपिटल किती लागणार आहे किंवा अमाऊंट किती लागणार आहे, 72,22,000 रुपीज. सो दिस इज कॉल्ड ॲज अ क्वांटिटी. आपण ही काय केली, ही क्वांटिटी बाय केली. हा झाला क्वांटिटी सिंगल ट्रेडचा. हा स्टॉक मध्ये झाला. आपण जाऊ आता फ्युचर अँड ऑप्शन मध्ये, बँक निफ्टी. आता हा बँक निफ्टी काय झाल्या, एक फॉल डाऊन झालेला आहे. आता मला असं वाटतंय या रेंज मध्ये मार्केट काय झालं, खूप दिवस झालं एक चॉपी मार्केट झालेलं आहे. एक लेवलला मार्केट काय करत होतं, इथून या झोन मधून थोडस ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला, फेक ब्रेकआउट, देन डाऊन, देन ब्रेकआउटचा ट्राय केला, अगेन डाऊन. इथून परत काय करेल, एक बाउन्स बॅक देईल या वेळी इथपर्यंत. सो मला इथं काय करायचं आहे, या ऑप्शन मध्ये मला बाय करायचे. बाय मी कुठं करणार आहे, या पोझिशनला मला इथं बाय करायचं. सो दिस इज माय एंट्री. 50,653 सी, म्हणजे हा मला इथं काय करायचा, कॉल घ्यायचा, मला हा बाय साठी घ्यायचा आहे. सो मी काय करणार, 50,600 सी. मी इथं सर्च केलं 50,600 सी. आता 50,600 सी ज्यावेळी हा 710 रुपयाला इथं मला बाय करायचा आहे. माझं टार्गेट काय राहणार, फर्स्ट टार्गेट हा राहणार 1100 पॉईंटच्या आसपास आणि सेकंड माझं राहणार आहे 3000 पॉईंट. तर मी ज्यावेळी बाय वरती क्लिक केलो, टाटा मोटर्स ज्यावेळी घेतलो तर क्वांटिटी कशी येत होती, एक क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 3 क्वांटिटी, 100 क्वांटिटी. ठीक आहे. आता इथं काय झालं बघा, डिरेक्टली 15 क्वांटिटी आली. एक क्वांटिटी काय करू शकताय, बाय करू शकता काय, नाही बाय करू शकत. तुमची इथं त्यांनी जो अलाउट करून दिलेला जो लॉट आहे त्या लॉट नुसार इथं बघा, इथं मी जर त्याला वाढवलं तर 15च्या पट्टीमध्ये ते वाढत चालले. 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 सेकंड 90. 15 शेअर्सचा एक लॉट या पद्धतीनं बँक निफ्टी. ओके, बँक निफ्टीमध्ये सेन्सेक्समध्ये हे लॉट ठरलेले आहेत. निफ्टी पण चेक करू, सेन्सेक्स पण चेक करू. ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये एक लॉट इज इक्वल टू किती झाला, 15 क्वांटिटी. निफ्टी 50ला पण चेक केलं. मला असं वाटतं की या झोनला येऊन मार्केट अगेन काय करेल, स्ट्रॉंग पुल बॅक देईल या झोन मध्ये. मी याचा एसएल पकडला, याच्या खाली गेलं तर फर्स्ट टीपी हा, सेकंड टीपी हा. मग मी कुठे एंट्री घेणार आहे आता सध्या, 23,500 सीई. आता हा ज्यावेळी मी बाय
करायला जाणार त्यावेळी इथं चेक करा. निफ्टीला किती झाला 25चा लॉट, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25च्या पटीने ह्या काय करत गेला वाढत गेला. निफ्टीमध्ये 1 लॉट इज इक्वल टू 25 क्वांटिटी. थर्ड वन इट इज कॉल्ड ॲज अ सेन्सेक्स. सेन्सेक्सचा पण बघून ठेवूया आपण. सेन्सेक्स आता किती चाललाय, सेन्सेक्स 77,900 आता हा मी काय केला बाय करायचा प्रयत्न केला, बायला गेलो, इथं बघा चेक करा क्वांटिटी काय झाल्या 10 क्वांटिटी मध्ये काय झाल्या हा चेंज होत गेला. याचा अर्थ काय झाला सेन्सेक्स मध्ये 1 लॉट इज इक्वल टू 15 क्वांटिटी. म्हणजे जसे FNO मध्ये जे जे सेक्टर चेंज होत गेले बँक निफ्टी सेन्सेक्स त्यानुसार काय झाले यांचे लॉट म्हणजे क्वांटिटी पण काय करत गेल्या चेंज होत गेल्या. सॉरी इथं 10 होता बरं का सेन्सेक्स 10, 15 आणि 25. आता आपण काय करू फॉरेक्स मार्केटमध्ये बघू. फॉरेक्स मार्केटमध्ये लॉट्स कसे असतात. इथं जे लॉट आहेत हे लॉट जसं सेन्सेक्सचा 10चा लॉट होता, बँक निफ्टीचा 15चा लॉट होता आणि निफ्टीचा 25चा लॉट होता. या पद्धतीनं इथं 3 प्रकारचे लॉट आपल्याला बघायला मिळतात. 3 लॉट दॅट इज द मायक्रो लॉट. मायक्रो म्हणजे सूक्ष्म कमी, मिनी म्हणजे छोटा लॉट, स्टँडर्ड लॉट घेतला, मोठा लॉट घेतला. सो मायक्रो लॉट हा इंडिकेट कसा करतात 0.01 ची ऑर्डर. आपण असं नाही टाकत 25 क्वांटिटी 30 क्वांटिटी, नो, हा काय झाला 0.01. आता आपण म्हणतोय अरे 0.01 नी तर काय घ्यायचं आहे, पण हा 0.01 जरी इंडिकेट करत असला तरी 0.01 म्हणजे 1000 क्वांटिटी आपण इथं काय करतोय बाय करतोय. म्हणजे कंपल्शन इथं काय आहे माहिती काय, कमीत कमी फॉरेक्स मध्ये सगळ्यात मिनिमम क्वांटिटी कुठली असेल तर ती 1000 क्वांटिटी आणि ती कशाने डिनो करतात 0.01 नी करतात. जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स ट्रेडर होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या लॉटचाच काय करायचा आहे उपयोग करायचा आहे. 0.01 लो रिस्क लो प्रॉफिट. सेकंड वन इट इज अ मिनी लॉट. आता हा मिनी लॉट कशाने इंडिकेट करतात 0.10 न इंडिकेट करतात आणि याच्यामध्ये क्वांटिटी किती असते 10,000 क्वांटिटी आपण ऍट अ टाइम काय करतोय बाय करतोय याच्यामध्ये. मग याच्यापेक्षा कमी करू शकतो का, करू शकतो आपण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, पण आपण कसे करणार या 1000च्या पटीनच आपण करणार. समजा 2000 क्वांटिटी तुम्ही विकत घेतल्या याचा अर्थ तुम्ही लॉट किती घेतला 0.02. जर इथं आपण 3 घेतल्या 3000 क्वांटिटी 0.03. इथं घेतला आपण 4000 तर इथं झाला आपला 0.04. इथं 5000 क्वांटिटी घेतली तर किती होणार 0.05. 6000 ला किती होणार 0.06. 7000 ला 0.07. तसं 10,000 क्वांटिटीला हा किती झाला 0.10 झाला. इट इज कॉल्ड ॲज अ मिनी लॉट. याच्यामध्ये मीडियम रिस्क आणि मीडियम प्रॉफिट. स्टँडर्ड लॉट हा आफ्टर 3-4 इयर्स एक्सपिरियन्स नंतरच घ्यायचा याच्यामध्ये. ओके, तर या स्टँडर्ड लॉट मध्ये काय होतं डिरेक्टली याच्यामध्ये क्वांटिटी किती घेतली जाते 1 लाख क्वांटिटी घेतली जाते. आता तुम्ही म्हणाल की ह्या 1 लाखच होईल का, याच्यापेक्षा कमी क्वांटिटी घेऊ शकता 10,000च्या टप्प्यामध्ये. फॉर एक्झाम्पल 20K 20,000 क्वांटिटी घेतली म्हणजे किती झाला 0.20. आपण घेतली 30 किती झाला 0.30. आता किती घेतले 35 घेतले 35,000. 30,000 चे किती झाले 0.30. ठीक आहे 5,000 चे किती झाले 5,000 क्वांटिटी म्हणजे 0.05. टोटल किती झाला 0.35. 50 म्हणजे किती झाला 0.50. यावेळी 1 लाख क्वांटिटी ज्यावेळी होते त्यावेळी एक स्टँडर्ड लॉट बनतो. ठीक आहे 0.01 0.10 आणि 1 स्टँडर्ड लॉट इट इज कॉल्ड ॲज अ 1 लाख क्वांटिटी ऍट अ टाइम तुम्ही घेता याच्यामध्ये. इट इज व्हेरी रिस्की. ओके, जर आपल्या फेवर मध्ये घेतला तर एवढा प्रॉफिट देईल, बट आपल्या अगेन्स्ट मध्ये जर मार्केट गेलं तर हेवी लॉस आपल्याला फेस करावा लागेल. लॉट साईज मध्ये आज आपण काय घेतल्या 3 गोष्टी बघितल्या, मायक्रो लॉट, मिनी लॉट आणि स्टँडर्ड लॉट. मायक्रो लॉट मध्ये 0.01 ची क्वांटिटी म्हणजे 1000 क्वांटिटी, 0.10 म्हणजे 10,000 आणि एक स्टँडर्ड लॉट याची क्वांटिटी राहते 1 लाख. मागच्याच चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत पिप. गोल्ड मध्ये आपण काय केलं, गोल्ड मध्ये 0.2021.00 आपण ह्याला काय म्हणतो, याला म्हणतो पिपेट. 0 चा काय झाला 0 चा 0, 1 चा झाला 2, इट इज अ 10 पिप. ज्यावेळी मार्केट 10 पिप्सनी वरती गेलं त्यावेळी मार्केटमध्ये काय झालं 0.01 प्रमाणे $1 प्रॉफिट झाला. नेक्स्ट वन, ज्यावेळी मार्केट 0.10 ची मिनी लॉट आपण घेतली आणि मार्केट 1.0 चा 2.0 झाला म्हणजे 10 पिप
पिपनी ज्यावेळी मार्केट वरती गेलं त्यावेळी $10 हा प्रॉफिट कशामध्ये झाला, मिनी लॉट मध्ये झाला. ज्यावेळी हा 21चा 22 झाला म्हणजे किती पिपनं मार्केट गेलं, 10चं 20 झालं म्हणजे 10 पिपनी मार्केट वरती गेलं. हा झाला पिपेट, याला आपण बाजूला काढू. 10 पिपनी ज्यावेळी मार्केट वरती जातं त्यावेळी 10 पिपला एक स्टँडर्ड लॉट प्रमाणे प्रॉफिट किती दिला, $100 प्रॉफिट दिला. ठीक आहे, इट इज अ स्टँडर्ड लॉट. आता तुम्ही म्हणाल की ओके हा जर एक 10 पिपनी वर गेला एवढं प्रॉफिट देतोय, समजा 20-30 पिप तर 40 पिप तरी मार्केट झालाच पाहिजे, तर 40 पिप प्रमाणे एक स्टँडर्ड लॉट टाकला आणि गेलं की आपलं $400-500 प्रॉफिट व्हायला पाहिजे. बट हे जर अगेन्स्ट मध्ये गेलं 0.2020192018, समजा हे तुमच्या उलट गेलं मार्केट, तर काय व्हावं लागेल, एवढाच लॉस तुम्हाला काय करावं लागेल, बेअर करावा लागेल. सो इट इज व्हेरी रिस्की स्टँडर्ड लॉट घेणं. ओके, मिनी लॉट आणि मायक्रो लॉट. मायक्रो लॉट मध्ये काय होईल, प्रॉफिट पण रेशो कमी राहील, रिस्क पण कमी राहील. इथं प्रॉफिट मीडियम राहील, रिस्क पण मीडियम राहील आणि इट इज अ हाय प्रॉफिट हाय रिस्क. हे झाले स्टँडर्ड लॉट. मार्केट या झोन पर्यंत आलं, आपण एंट्री घेतलेली 25 ला, मार्केट 2608 म्हणजे ऑलमोस्ट मार्केट 176 पिपनी खाली पडलं. टास्क नंबर 1 0.01 न जर तुम्ही ऑर्डर घेतला असाल तर तुम्हाला प्रॉफिट किती भेटणार, $17.6. जर तुम्ही इथं 0.10 नी जर ऑर्डर बसला असता सेलसाठी, तुमचा प्रॉफिट राहिला असता $176 आणि जो कोणी एक स्टँडर्डनी इथं बसला असेल त्याचा प्रॉफिट राहील $1760. जर हे उलट मार्केट वरती गेलं असतं 0.01 ला, एसएल होता आपला 85 पिपचा, म्हणजे लॉस किती झाला असता 0.01 ला, -$8.5. सेकंड मध्ये मिनी मध्ये आपण 0.10 ची ऑर्डर घेतलेली होती, प्रॉफिट आपला झाला असता $176. मार्केट जर आपल्या अगेन्स्ट मध्ये गेलं असतं $85 आपल्याला काय करायला लागले असते, बेअर करावे लागले असते. ओके, लॉस सहन करावा लागला असता. इट इज अ स्टँडर्ड लॉट. ज्यावेळी त्याने आपल्याला प्रॉफिट दिलं, मान्य आहे $1760 त्यांना प्रॉफिट दिले, बट हा जर आपल्या अगेन्स्ट मध्ये ट्रेड गेला असता तर आपल्याला $856 एसएल बेअर करावा लागला असता. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन मायक्रो, मिनी अँड स्टँडर्ड लॉट. अशा वेळी काय करा, तुम्ही आता सगळ्या करन्सीवरती हे कॅल्क्युलेट करून बघा कितीचा प्रॉफिट बुक करायचा आहे, किती पिपनी मार्केट वर जाणार आहे, आपला एसएल कितीचा घ्यायचा आहे, टीपी कितीचा घ्यायचा आहे. सो आजच्या या चॅप्टर मध्ये आज आपण क्लिअर केलेलं आहे व्हॉट इज लॉट साईज. काय लॉट साईजचे 3 प्रकार आपण बघितले, मायक्रो, मिनी आणि तिसरा जो आहे स्टँडर्ड लॉट. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहे ऑर्डर्स. हे ऑर्डर्सचा कन्सेप्ट आपण सगळ्यात शेवटी घेऊ. ऑर्डर्स आता सध्या महत्वाचा नाही आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय घेऊ, मार्केटचे स्ट्रक्चर. 3 महत्वाचे स्ट्रक्चर्स आहेत, ते स्ट्रक्चर्स आपण उद्या काय करू, कव्हर करू. सी यू टुमॉरो इन दी नेक्स्ट चॅप्टर. इट इज कॉल्ड ॲज अ मार्केट स्ट्रक्चर.